रत्नागिरी इथं बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं महिलांसाठी 1 महिन्याचं विनामूल्य एम्ब्रॉयडरी, आरी वर्क आणि फॅब्रिक प्रिंटिंग प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडलं। या प्रशिक्षणाला जिल्ह्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। मी प्रसाद कांबळे, बँक ऑफ इंडिया RCT रत्नागिरी आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय यांच्यामार्फत जे बँक ऑफ इंडिया स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था इथं वेगवेगळ्या प्रकारचे विविध कोर्सेस शॉर्ट टर्म ड्युरेशनचे व्यावसायिक दृष्टिकोनातून आपण प्रशिक्षण देत असतो आणि त्या अनुषंगाने आज आपण इथे बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिस इथे प्रदर्शन भरवलेलं आहे आणि कृषी विषयक बाकीच्या असंख्य कोर्सेस असतात ते देखील मोफत आपण व्यवस्थित प्रोव्हाइड करतो। आज आपल्या इथं वस्त्रचित्रकला उद्यमी म्हणजे आरी वर्क, एम्ब्रॉयडरी, फॅब्रिक पेंटिंग या विषयाचं प्रशिक्षण गेले 31 दिवस चालू होतं आणि ह्या प्रशिक्षणाचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी आपण या प्रशिक्षणार्थींनी ज्या काही वस्तू केलेल्या आहेत त्या वस्तू आपण विक्रीसाठी इथं उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत आणि माझ्या मते अजून जे काही आपण कोर्सेस घेतो त्याबद्दल आपण जाहिरात देखील करतो आणि या अनुषंगानं आपल्याकडं रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणी 18 ते 50 वयोगटातील प्रशिक्षणासाठी हक्कदार आहेत आणि त्यांनी तो लाभ अवश्य घ्यावा ही कृपया विनंती आहे। 31 दिवसांच्या प्रशिक्षणाची सांगता बँक ऑफ इंडियाच्या विभागीय कार्यालयाच्या आवारात भरवण्यात आलेल्या विक्री प्रदर्शनानं झाली। या प्रदर्शनातून प्रशिक्षणार्थींनी तयार केलेल्या साड्या, पेंटिंग्स, कापडी पिशव्या आदी वस्तू विक्रीस ठेवण्यात आल्या होत्या। त्यामुळे महिलांना उत्पादनासोबतच विक्री व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष अनुभव मिळाले। नमस्कार, RCTमध्ये आमचा 31 दिवसाचा वस्त्रचित्रकला उद्यमी हा कोर्स होता। त्यामध्ये मॅडमने आम्हाला हँड एम्ब्रॉयडरी तसंच कॅनव्हास पेंटिंग, पिशव्यांवर पेंटिंग करायचं, पिलो कवर आणि बांधणी साड्यांचं छानपैकी प्रशिक्षण दिलं आणि सर्व मुलींनी खूप छान प्रकारे ते शिकून घेतलं आणि मुली रात्रभर अगदी ते बसून आम्ही सगळेजणी करत होतो। हॉस्टेलवरती पण राहणाऱ्या मुली आहेत त्या रात्रभर मॅडमच्या अंडर सगळ्याजणी व्यवस्थित काम करत होत्या। मॅडमनी खूपच छान प्रकारे आम्हाला शिकवलं। यातून खूप काही घेण्यासारखं आहे आणि पुढच्या वेळी जर बॅच झाली तर सर्व मुलींनी नक्कीच यात सहभागी व्हावं ही माझी आणि RCTमधून आम्हाला खूप छान प्रकारे सगळ्या प्रकारची सुविधा दिली गेली, अगदी जेवणापासून आणि काही मुलींना हॉस्टेलवरती राहण्याची पण सुविधा होती। माझं नाव आहे स्नेहा सुनील भेकरे आणि मी हे ट्रेनिंग घेतलं आहे। तर या ट्रेनिंगचा उपयोग मला माझ्या व्यवसायासाठी होणार आहे। माझा टेलरिंग व्यवसाय आहे, मग मला अजून त्यात नवीन काहीतरी संधी मिळणार आहे की त्या मी माझ्या वस्तूंवर करू शकते। एम्ब्रॉयडरी असेल, ब्लाऊजवर डिझाईन करणं असेल, पेंट करणं असेल, हे माझ्यासाठी खूप उपयुक्त आहे। यावेळी बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक नरेंद्र देवरे आणि उपविभागीय व्यवस्थापक अंजनी कुमार सिंग आझाद यांनी प्रदर्शन पाहून प्रशिक्षणार्थ्यांच्या कलागुणांचं कौतुक केलं। तसंच बँक कर्मचाऱ्यांनी खरेदी करून महिलांना प्रोत्साहन दिलं। नमस्कार, मी तृप्ती पतंगे साताऱ्यातून आले आहे। इथे RCTमध्ये प्रशिक्षण चालतं। आत्ता आपलं वस्त्रचित्रकला लघु उद्यमीचं एक छोटं प्रशिक्षण झालं जे 31 दिवसांचं विनामूल्य होतं, ज्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातले ग्रामीण भागातील युवक युवती समाविष्ट होऊ शकतात आणि जे पूर्णपणे विनामूल्य असतं। इथे गुरुकुल पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येतं, त्यामुळे इथे राहण्याची वगैरे सोय असते सर्वांसाठी आणि त्यासाठी आपण जे कोर्समध्ये काही ज्या गोष्टी आहेत वस्त्रचित्रकलेशी संबंधित त्या आपण शिकवतो। त्यामध्ये आपल्याला कापडावरती एम्ब्रॉयडरी कशी करायची आहे, ज्याच्यामध्ये पेंटिंगचे वेगवेगळे प्रकार असतील जे कापडावरती केले जातात, टी-शर्ट असतील, लेडीजच्या साडीज, ब्लाऊजवर केलं जाणारं आरी वर्क आहे। त्यानंतर होम डेकोरचे आयटम्स असतात, बेडशीट, कुशन्स, कवर वेगवेगळ्या प्रकारमध्ये केले जातात आणि हे संपूर्ण प्रशिक्षण आपण विद्यार्थ्यांना 31 दिवसामध्ये देतो। 31 दिवसांमध्ये हा आज आमचा 31वा दिवस आहे। तुम्ही मागे बघू शकता की इथे एक RCT बाजार लावला आहे, जे मुलींनी काम केलेलं आहे ते विक्रीसाठी ठेवलेलं आहे। हे मुलींनी स्वतः केलेलं काम असतं आणि ते 31 दिवसांमध्ये त्या ट्रेन झालेल्या असतात। त्यांना बेसिक गोष्टींपासून पूर्ण फायनल प्रॉडक्टपर्यंतची माहिती इथे दिली जाते। जे बेरोजगार युवक युवती आहेत त्यांना इथे येऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी एक परिपूर्ण प्रशिक्षण देण्यात येतं आणि याच्यातून एक उत्तम व्यवसाय निर्मिती ते करू शकतात। धन्यवाद।